गेल्या अनेक दिवसांपासून उकड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांसाठी एक मोठी खुशखबर आहे ती म्हणजे आजपासून पुढचे 3 दिवस तुफान पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 आणि 4 जूनला वादळी वाऱ्यासह गडगडाट होऊन जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलाय। रायगड आणि रत्नागिरीत सुद्धा हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत। कोकणात अगदी काही दिवसातच मान्सूनचं आगमन होईल। मान्सून पूर्व परिस्थिती नेमकी काय आहे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आता तुम्ही पाहू शकता समुद्राला उधाण आहे, उधाणाच्या लाटा आहेत। समुद्राच्या लाटांची जी गती आहे ती सुद्धा वाढलेली आहे। समुद्र आता हळूहळू खवळतोय आणि समुद्रामध्ये जाणे सुद्धा आता धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे। समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला अनेक ठिकाणी पर्यटक पाहायला मिळतात, परंतु 25 तारखेनंतर या समुद्रामध्ये जाणं सुद्धा धोक्याचं आहे, कारण समुद्रामध्ये नैसर्गिक बदल होत असतात। समुद्राच्या पाण्याच्या लाटाची जी उंची आहे ती सुद्धा वाढलेली असते, वेग सुद्धा वाढलेला असतो। त्यामुळे कुठेतरी या समुद्रामध्ये जाणं टाळावं अशा प्रकारचं आव्हान प्रशासनाकडून केलं जातंय। या समुद्र किनाऱ्यावरचे सगळे जे जलपर्यटन आहे ते सुद्धा बंद करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात येतात, परंतु समुद्रामध्ये नेमके नैसर्गिक काय बदल होतात मी आपल्याला दाखवतोय। आता या लाटा ज्या आहेत त्या लाटाची उंची वाढलेली आहे, लाटाची समुद्र किनाऱ्यावर जे लाटा येतात त्याची गती सुद्धा वाढलेली आहे। अति वेगाने समुद्र किनाऱ्यावरती या सगळ्या लाटा येत आहेत। ही सगळी मान्सून पूर्व परिस्थिती आहे। अगदी काही दिवसामध्येच कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरती मान्सून धडकेल आणि त्यानंतर मात्र कोकणात अनेक समुद्र किनाऱ्यावरती उधाण आपल्याला पाहायला मिळेल। सुमारे 4 मीटर ते 5 मीटर उंचीच्या लाटा सुद्धा या ठिकाणी उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्यापूर्वी मात्र आता समुद्र किनाऱ्यावरती अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या लाटा यायला सुरुवात झालेल्या आहेत। अगदी काही दिवसावरतीच मान्सून दाखल झालेला आहे। मान्सून काही दिवसातच येईल आणि त्यापूर्वीची परिस्थिती समुद्रावरती मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी।